शिवशरणार्थ नमस्ते. सर्व समाज बांधवांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आषाढी एकादशी निमित्त म्हटलं वेळही थोडा होता. शनिवारी आज सॅटर्डे सुट्टी होती, तर म्हटलं की आज थोडासा एक व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी संवाद साधण्याचा थोडासा प्रयत्न करूया आपण. तर आपले जे चालू उपक्रम आहेत, सगळ्यांना माहितीच आहे की शिवशरणार्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण आत्तापर्यंत बरेचसे उपक्रम घेत आलो आहे, घेत राहणार आहे इथून पुढच्या कालावधीमध्ये. समाज बांधवांसाठी, विद्यार्थ्यांपासून नववधूवरांपर्यंत, त्यानंतर इतर शैक्षणिक सामाजिक जागृती निर्माण व्हावी यासाठी शिवशरणार्थ प्रतिष्ठान सातत्यानं प्रयत्न करत आहे. आणि ह्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून दरवर्षी आपण वधूवर मेळावे तर घेतो. त्याच्या अगोदर आपण गेल्या वर्षी वधूवर नोंदणी सेवा हा उपक्रम चालू केला होता आणि तोच उपक्रम ह्याही वर्षी आपण चालू केलेला आहे. तर गेल्या महिन्यात म्हणजे गेल्या 29 तारखेला आपण हा उपक्रम चालू केला होता, 29 जूनला. त्यानंतर 29 जूनपासून आज सर्वसाधारण 25 तारीख आहे. तर आजपर्यंत साधारण 85 नोंदण्या झालेल्या आहेत आपल्याकडं. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे त्याच्यामध्ये की 70 मुलं आणि 15 मुली अशा पद्धतीचा आत्ताचा रेशो आहे. तर हा रेशो खूपच चिंताजनक आहे समाजासाठी आपल्या. म्हटलं त्याच विषयावरती थोडंसं आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करावा. खरं पाहिलं तर समाजात थोडीफार मुलींची संख्या निश्चितच कमी आहे आणि कमी असल्यामुळं कदाचित अजून काही प्रॉब्लेम्स जरा जास्तीचे निर्माण होत आहेत असं लक्षात येतं आहे. मुलींची संख्या कमी असल्यामुळं कदाचित थोडंसं मुलींचं शैक्षणिक चांगलं प्रमाण पण आहे, त्या पणानं काही मुलांचं शिक्षण आपल्या समाजामध्ये तितकंसं काही चांगलं नाही आहे. असलं तरी त्यांचं पॅकेज ज्या पद्धतीचं आहे, पगार जो आहे तो सुद्धा तितका फेवरेबल असा काही वाटत नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीची, ह्या सिच्युएशन्स जरी असल्या तरी यातून मार्ग काढणं थोडंसं गरजेचं आहे. आपल्या समाजामध्ये त्या संबंधातली जागृती निर्माण होणं थोडं गरजेचं आहे. कदाचित अशी परिस्थिती येते की काय की काही मुलं खरोखरच आज 30-35 इवन 40पर्यंत सुद्धा गेलेत आणि त्यांची लग्न ठरत नाही आहेत. तर ही खरोखरच आपल्या समाजाच्या दृष्टीनं थोडीशी अडचणीची बाब होते असं वाटतंय. तरीसुद्धा शिवशरणार्थ प्रतिष्ठान प्रयत्न करणार आहे, करत राहणार आहे. जेवढे काही वधूवर आहेत त्यांचं एकत्रित संकलन करून आपल्यापर्यंत जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन पोचावी. अगदी खानदेशातमधून, नाशिकमधून इन्फॉर्मेशन सोलापूरला पोचावी, सोलापूरची माहिती तिकडच्या भागामध्ये पोचावी, असं सातत्यानं जो प्रयत्न शिवशरणार्थ प्रतिष्ठानचा आहे आणि त्या प्रयत्नाला गेल्या 5-7 वर्षामध्ये यशही आलेलं आहे. तर त्याच प्रयत्नाचा भाग म्हणून आपण हे सातत्यानं प्रयत्न तर करत राहणार आहे. जरी अडचणी किती जरी असल्या समाजामध्ये तरी आपण प्रयत्न काही सोडायचे नाही आहेत, प्रयत्न तर करत राहिलाच पाहिजे. तर साधारण मला असं वाटतं की मुलींची संख्या आहे म्हणजे इतकीशी कमी नाही आहे की 70 आणि 15चा रेशो असावा. साधारण 50 आणि 75 कुठंतरी हा रेशो असायला काही हरकत नाही. पण मुलींचं रजिस्ट्रेशनचं प्रमाण ही कमी होतं आहे, कमी आहे. सर्वसाधारण पाहायला गेलं तर मुलींना, मुलींच्या पालकांना असं एक वाटतं की जर माझं नाव नोंदणी केली तर मला भरपूर कॉल्स येतील, मग नकार द्यायला थोडंशी माझी अडचण होते वगैरे वगैरे असं थोडंसं वाटतं आहे. कदाचित त्यामुळे नोंदण्या होत नाहीत किंवा माझ्या घरी चालून म्हणजे स्थळं येत आहेत तर मी कशाला नोंदणी करू, हा एक सर्वसाधारण समज समाज बांधवांमध्ये आहे. त्यामुळं पण कदाचित नोंदणीचं प्रमाण मुलींच्या होण्याचं कमी आहे हेही लक्षात येत आहे. तरीसुद्धा माझी एक सर्वसाधारण ह्या व्हिडिओ करण्याच्या पाठीमागं आपल्या सर्वांना एक आव्हान करायचं असाही हेतू उद्देश होता की मुलींनी नोंदण्या करा. तुमचा डेटा इतर कुठेही शेअर होणार नाही, प्रॉपर मुलांच्यापर्यंत तो पोचेल. मुलांनी तर नोंदण्या ऑलरेडी केलेल्या आहेत, करत आहेत. मुलं तर करतीलच. आज मुलांची खरोखरच बिकट परिस्थिती आहे, तर मुलं तर करतीलच नोंदण्या, पण मुलींनी स्पेशली नोंदण्या करावी जेणेकरून तुमचा डेटा प्रॉपर लोकांच्यापर्यंत पोहोचेल. आज तुम्ही कदाचित 5-10 पाहुण्यांना माहिती असाल, पण 50-100 लोकांना माहिती नसाल. कदाचित तुम्ही खानदेशमध्ये असाल तर खानदेशमध्ये, नाशिकमध्ये तुम्ही माहिती असाल, पण कदाचित पश्चिम महाराष्ट्रामध्ये इचलकरंजी असेल, सांगली भागामध्ये तुमचा डेटा रेकॉर्ड पोचले नसतील.
तर हे पोचवण्याचं काम या माध्यमातून होऊ शकतं आहे. संपूर्ण समाज महाराष्ट्रातला जो काही आपला आहे, म्हणजे नाशिक, पुणे, बॉम्बे किंवा खानदेशमधून असेल, सोलापूरमधून असेल, सांगली, साताऱ्यामधून असेल, इचलकरंजीमधून असेल, तर ह्या सगळा समाज आपला या निमित्तानं एकत्र येतो आहे. बरेचसे तुमचे ऑप्शन्स या निमित्तानं ओपन होतील आणि जितके जास्ती ऑप्शन्स तुम्हाला ओपन होतील तेवढं चांगलं स्थळ मिळण्याची ही शक्यता चांगली वाढेल. आणि चांगलं स्थळ मिळत असताना आज मुलींची कमतरता निश्चित आहे, त्यानिमित्तानं चांगलं स्थळही तुम्हाला मिळण्याची शक्यता प्रोबॅबिलिटी वाढते. पण कधी नोंदणी केली तर शिवसेना प्रतिष्ठान काही वेळेला बऱ्याचशा नियम अटीसह पुढे जात असतो आम्ही. काही वेळेला म्हणजे कदाचित आमच्यावर तुम्ही नाराजी असण्याची शक्यता आहे समाज बांधव म्हणून, पण काही नियम असायलाच पाहिजेत. आमचा डेटा जो आहे तो फक्त नोंदणी केलेल्या पालकांनाच उपलब्ध होणार आहे. न नोंदणी केलेल्या पालकांना हा डेटा कुठेही उपलब्ध होणार नाही. इवन माझी आपल्याला विनंती आहे, जरी तुम्हाला 1 तारखेला PDF आली, तुमच्या ईमेलवरती PDF आली, तर त्या PDF तुम्ही इतर कुठेही व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेअर करू नका, जेणेकरून आपल्या मुलींची संपूर्ण इन्फॉर्मेशन म्हणजे फोन नंबर सहित त्यांचं पूर्ण डिटेल्स म्हणजे अगदी बर्थ डेट असेल, नाव, संपूर्ण नाव, पालकांचं नाव, आईवडिलांचं नाव, सगळ्या गोष्टी डिटेल्स त्या बायोडाटामध्ये मेन्शन असतात आणि हे डिटेल्स कुठेही जाता कामा नाहीत बाहेर. त्यामुळे माझी एक काळजी मी तर घेतोच, म्हणजे आमच्या बाजूनं शिवसेना प्रतिष्ठान तर हे काळजी घेतोच, पण तुम्ही काळजी घ्या की कुठेही व्हॉट्सअपला ते शेअर करू नका, मुलांचाही डेटा शेअर करू नका. व्हॉट्सअपच्या माध्यमातून कुठंतरी अशा पद्धतीनं बायोडाटा शेअर करणं हे थोडंसं चुकीचं आहे. म्हणूनच हा शिवसेना प्रतिष्ठानचा प्रयत्न आहे की तुमच्या सगळ्यांचा डेटा कलेक्ट करून हा डेटा तुमच्यापर्यंत परत जे वधू नोंदणी केलेले आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हा शिवसेना प्रतिष्ठानचा प्रयत्न आहे. तर माझी सर्वांना परत एकदा सर्वांना विनंती आहे की सर्वांनी वधूंनी एस्पेशली नोंदण्या करा, बिनधास्त नोंदण्या करा. तुमचा डेटा कुठेही जाणार नाही, ऑप्शन्स तुम्हाला ओपन होतील, जास्तीत जास्त मुलांपर्यंत तुमची माहिती पोचेल, चांगली मुलं तुम्हाला संपर्क करू शकतील आणि तुम्हाला एक चांगलं स्थळ या निमित्तानं भेटू शकेल असं एक वाटतंय. तर सर्व समाज बांधवांना पुनश्च एकदा आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देऊन हा माझा व्हिडिओ या ठिकाणी समाप्त करतो. जर काही शंका असेल, समजा व्हिडिओच्या संदर्भात काही शंका आहे, काही तुमच्या अडीअडचणी असतील समाज बांधवांच्या, तर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही लिहा. प्रत्येक कमेंटला, प्रत्येक तुमच्या प्रश्नाला आम्ही उत्तर देण्यासाठी बांधील आहोत. शिवशरणार्थ.